नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आजच्या आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात आजच्या प्रभागातून आढावा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 चिखली मोरे वस्ती मैत्री वस्ती या भागात आहे। आपल्यासोबत आज माजी नगरसेविका आणि गेल्या प्रभाग 12 मधून ज्या राष्ट्रवादी मधून निवडून आल्या होत्या व आता प्रभाग क्रमांक 1 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौ संगीता नानी तामाणे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या प्रचाराचा आढावा आणि त्यांची सध्या प्रचाराची तयारी कशी आहे। नानी नमस्कार, महाराष्ट्र दर्पण मध्ये तुमचं स्वागत आहे। नानी, कसा चालू आहे प्रचार? आता आमचा प्रचार घर टू घर चालू आहे। लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि जर लोकांनी असा जर पाठिंबा दिला तर हा प्रभागाचा जो विकास थांबलेला आहे तो प्रभागाचा विकास मी नक्कीच करत, एवढी मी सगळ्यांना ग्वाही देते। आणि गेल्या वेळी आपण प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलो, चारी उमेदवार, परंतु यावेळी कुठेतरी आपला प्रभाग 12 असेल तो त्यातला आपला जो सामान्य वस्ती मैत्री वस्तीचा भाग आहे तो आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये आला। तर 2012 ला प्रभाकर भाऊंनी सहयोगनगर रुपीनगर वार्ड त्यावेळेचा प्रभाग क्रमांक 2 मधून लढवली होती। 2017 ला तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवली। आता आपण आपला भाग या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आल्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत नवीन लोक आहेत की तुमचा जनसंपर्क अनेक वर्षापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या सामान्य घराण्याला एक बैलगाडा या क्षेत्रातून एक खूप मोठं नाव तुमच्या घराण्याला आहे, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद म्हणजे आम्ही स्थानिक आहोत, स्थानिक असल्यामुळं लोकांचा प्रतिसाद असून पण आई तुळजाभवानीचं मंदिर आणि या मंदिरामध्ये होणार नवरात्राचा कार्यक्रम, त्यामुळं मोरे वस्ती असो पार चिखली पर्यंत असो, नेवाळे वस्ती असो, तामाणे वस्ती असो, नेत्रे वस्ती असो, साने वस्ती असो, मोरे वस्ती असो, कोणत्या ह्या सर्व महिला आपल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्रामध्ये भरपूर प्रमाणात येतात। त्यामुळे परिचय तो जास्त आहेत माझा ह्या ठिकाणी। सर्व महिला मला ओळखतात आणि नावानिशी ओळखतात, त्याच्यामुळे मला इकडे प्रचार करण्याला काही अडचण येत नाहीये आणि सर्व महिलांचा पाठिंबा असल्यामुळे मी ह्या प्रभागातून निवडणूक लढवित आहे। आणि मध्यंतरीच्या काळात खरं तर टॉवर लाईनचे भाग असेल किंवा इतरही भागात अनेक महिलांचे मुलींच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनले होते। तर इथून पुढच्या काळात तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर या प्रभागातील काय अडचणींचा सामना तुम्हाला या महिला भगिनींसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावे लागते? नक्कीच मी महिलांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवण। आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे लेडीज बद्दल, हा लेडीजचा विषय म्हणजे छेडछाडीचा जो विषय असेल तो आम्ही डिपार्टमेंटला सांगून बऱ्यापैकी मिटवलेला आहे। ज्यावेळेस टावर लाईनीला मुलं वगैरे उभं राहून मुलींची छेडछाड करत होते त्यावेळेस आपण स्वतः त्याच्यात लक्ष घालून तो विषय मार्गी लावलेला आहे। आणि या भागात खरं तर गेल्या काही दिवसापासून पाणी आणि विजेची समस्या खूप मोठी होती, तर त्यावरती तुम्ही पण आम्ही पाहिले अनेक आंदोलनं केली होती, तर तो प्रश्न येणाऱ्या काळात जो गंभीर विषय आहे या भागातील, तर त्या प्रश्नांची इथून पुढच्या काळात कशी सोडवणूक केली जाईल? पाण्याचा प्रश्न तर आहे। ज्यावेळेस आपलं राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेस 2 टाइम पाणी होतं, 2017 नंतर हे एकच टाइम पाणी झालेलं आहे, ते पण पाणी पुरेसं मिळत नाही। हे पाणी पुरेसं करण्यासाठी आणि पाणी रोज करण्यासाठी मी प्रयत्नशील असे। आणि हे जर लाईटीची समस्या आहे, आता लोकसंख्या भरपूर वाढलेली, त्यामुळं डीपी आपल्याला जे व्होल्टेज आहे ते कमी पडतंय आणि हे व्होल्टेज वाढून घेण्यासाठी त्यासाठी लाईटीसाठी पण मी प्रयत्न करणार। आणि या भागात कुठेतरी जवळजवळ 80 ते 90 आरक्षण प्रलंबित आहेत, कोणत्याही आरक्षणावर विकास आराखडा झाला नाही किंवा या वॉर्डात कोणतंही एखादं हॉल नाही किंवा या भागातील रोड असतील किंवा गार्डन असतील। गार्डन एक ही या भागात मला वाटते मैत्री वस्तीपासून बघितलं तर चिखलीपर्यंत एकही गार्डन नाही, तर इथून पुढच्या काळात तुमचा काय प्रयत्न करणार आहे? आरक्षित जागा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। आणि जे आता तुम्ही डीपीचे रोड म्हणताय ते डीपीचे रोड पण करण्याचा खूप प्रयत्न करणार आहे, पण डीपी मध्ये जे लोकांचे क्षेत्र जाते त्या लोकांना पालिकेने मोबदला दिला पाहिजे, कारण मोबदला जर दिला तर ही लोक आपल्याला रस्ता देण्यास तयार आहे। तो जर त्यांनी दिला तर आपण ते डीपीचे रोड पण मार्गी लावू। नक्कीच। तर आपल्यासोबत या भागातील राष्ट्रवादीचे एक युवा नेते शरद तामाणे हे सुद्धा आहेत। भाऊ, कसा प्रचार चालू आहे? आणि खरं तर 2022 पासून आपण वाट पाहतोय आणि कुठेतरी आता ती निवडणूक जवळ येण्याची चिन्ह दिसत आहेत। अजून आचारसंहिता नाही, कोणतीही निवडणुकीची घोषणा नाही, तरी पण आपण एक प्रचाराला सुरुवात केली। कुठेतरी
नगरपंचायत नगर परिषदेला जे वेळ कमी भेटला प्रचाराला, त्याची जास्ती घेऊन आपण प्रचारात सुरुवात केली? नाही, तसं नाही विषय. हा विषय असा आहे की मोरेवस्ती भागामध्ये तामाने वस्ती भाग हा नवीन ज्यावेळेस वार्ड रचना झाली त्यावेळेस हा भाग जॉईन केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला जो 12 नंबरचा प्रभाग होता तो सोडून आम्हाला 1 नंबर मध्ये यायला लागला. तरी पण काही लोकांना वाटलं की बाबा ह्यांचा प्रभाग बदली झाल्यामुळे ह्यांना थोडीशी बॅकफूट वरती जातील, पण इथे अतिशय जोमाने काम चालू आहे. इथं सर्वजण माझे सर्व बंधू भगिनी मायबाप जनता ही आमच्या संपूर्णपणे पाठीशी आहे. त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे. या ठिकाणी आमच्याकडे कोण कार्यकर्ते नाही, माझे सगळे घरातली माणसं आहे. सर्व घरातली माणसं माझे, आता इथं मागं बघत असाल तुम्ही, महिला भगिनी असतील किंवा माझे सगळं मागं आमचे मुलं असतील, हे सगळे आमच्या घरातले आहे. आमच्या घरातले सर्वजण, आमचे भाऊ, आमची वडीलधारी मंडळी, माझ्या महिला भगिनी असतील, आमच्या सगळेजण मिळून काम करतायत. त्यामुळे आम्ही अजून पण या ठिकाणी जोमावरती निवडणूक लढवत आहे. तिकडचा वार्ड आमच्याकडं 12 नंबरचा होता, आम्ही 1 नंबर मध्ये आहे. सर्व लोकांशी आमची जवळीक व्हावी किंवा त्यांना आमचा चेहरा समोर जावा म्हणून आम्ही आज लवकर प्रचार चालू केलेला आहे. खरं तर आपण 2012ला संयोगनगर गोपीनगर मधून लढवली होती. 2017ला पण तळवडे गावात आपला तो प्रभाग गेला होता. आता 2022ला खरं तर स्वगृही आल्यासारखं वाटतंय का? नाही, 100% स्वगृही आल्यासारखं वाटतंय. पण तिकडचा पण स्वगृहीच होतो आणि इकडं पण स्वगृहीच आहे. आम्ही दोन्ही पण साईडला स्वगृहीच आहे. तिकडची पण लोक ही आमच्या जवळचीच होती आणि इकडची पण लोक ही आमच्या सर्वांच्या जवळची आहे. या ठिकाणी फक्त जो विकास थांबलेला आहे, जो ब्रेक लागलेला आहे विकासाला, इथं तो आम्हाला ब्रेक काढायचा आहे आणि पूर्णपणे काम करायचे. नानींच्या पाठीमागं संपूर्ण आमचा तामाने परिवार असेल, संपूर्ण आमची सर्व मित्र परिवार असेल, सर्व माझे भाऊबंद असतील, बाकीचे सर्व मायबाप जनता असेल, नागरिक असेल, हे सर्वजण जोमाने काम करतायत. त्यामुळे आम्ही विजयश्री नक्कीच खेचून आणणार, या आज कोणत्याही प्रकारची शंका नाही यामध्ये. भाऊ, आपण पाहिलं तर गेल्या वेळी आपला एक 40-42 हजारचा प्रभाग होता, 36,000. या वर्षी कुठेतरी मला वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सर्वात मोठा क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं असणारा सर्वात मोठा प्रभाग आहे. तर लोकांपर्यंत पोहोचण्याची कसरत कशी असणार आहे? नाही, खूप मोठी कसरत आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची. आता तुमचं माध्यम आहे, तुम्ही लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवताय, परंतु आम्ही पण हाऊस टू हाऊस प्रचार करतोय. त्या हाऊस टू हाऊस प्रचाराला प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्यांच्या घरी गेलो त्यांनी नानीला सगळे ओळखतात, परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे या दृष्टिकोनातूनच आम्ही आज फिरतोय, बाकी काही नाही. बरोबर. भाऊ, आता एक प्रभागात अशी चर्चा म्हणण्यापेक्षा एक टॅगलाईन खूप प्रसिद्ध आहे, नानी आहे तर विश्वास आहे. ही टॅगलाईनच्या पाठीमागचं काय आहे नक्की? नाही, 100% ही टॅगलाईन काय आम्ही तयार केलेली नाही, ही जनतेतून आलेली टॅगलाईन आहे. ही तुमच्या माहितीसाठी सांगतो की नानींनी केलेली कामं आणि त्या कामांची पोचपावती म्हणून ही टॅगलाईन आमच्यापर्यंत पोहोचली, असं आमचं मत आहे. आम्ही स्वतः तयार केलेली नाहीये टॅगलाईन. नक्कीच. तर हे होते युवा नेते शरद तामाणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता नानी तामाणे. त्यांचं इथून पुढच्या काळातलं प्रचाराचं धोरण त्यांनी आपल्यासोबत सांगितले. इथं काही महिला भगिनी आहेत या वार्ड प्रभागातील, त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेत नानींचं काम त्यांना कसं वाटतं आणि प्रचाराची तयारी कशी झाली. वहिनी, नाव सांगा तुमचं आणि कशी प्रचाराची तयारी कशी चालू? मी सायली शरद तामाणे, नानींची सुनबाई. प्रचाराची तयारी म्हणले तर तुम्हीच बघत असाल, जोरात आहे. पाठिंबा पूर्ण आहे. नवीन जरी वॉर्ड असला तरी कोणाचं असं नवीन माणूस आहे आपल्यापर्यंत आलंय असं नाही, सगळ्यांना नानी माहिती आहे. तुम्ही लहान मुलाला विचारा, घरापर्यंत आणून सोडतील, लहान मुलं सुद्धा. त्याच्यामुळे आपल्याला नवीन असं काही धन्यवाद.